तर भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर आता रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकरांवरही आरोप करण्यात आलेत। रायगडच्या रोह्यात चाकणकर आणि चौधरी यांचा बांधकाम व्यवसाय आहे। रोह्यात अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याचा आरोप भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बबलू सय्यद यांनी केला आहे। या संदर्भात बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे। दलदल सारखा भाग असताना तिथे त्या माणसांनी भराव करून नदीपात्रात बेकायदेशीर इमारत 5-6 मजल्याची तयार करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यावरचं काम चालू आहे। अजून 1 मजल्याचं काम आता चालू आहे। त्या दरम्यान माणगाव सेशन कोर्टाने स्टेटस को देऊनसुद्धा तिथे इंडियन बँक नावाची एक बँक आलेली आहे। आता बँक ही मालमत्ता असते पब्लिकची। आता कोर्टाचा स्टेटस को असताना सुद्धा कोर्टाचा त्याने अवमान करून ती बँक आणलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।